आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी आदर्श शाळा या ठिकाणी इयत्ता 6वी व 7वीच्या विद्यार्थ्यांनी एक छोटीशी नाटिका आपल्या समोर महिला दिनानिमित्त सादर करणार आहेत आणि या नाटिकेतून ते आपल्या समोर दर्शवणार आहेत की एका मुलीचं आयुष्य किंवा तिचं स्वप्न जे आहे ते कशा पद्धतीनं समाजाच्या भीतीनं थांबलं जातं। तिचं शिक्षण देखील पूर्ण होत नाही तर लगेच तिचं लग्न लावून दिलं जातं। त्यानंतर तिची जी काही स्वप्न असतील ती सगळी स्वप्न आहे त्या ठिकाणी थांबली जातात आणि तिला जे बनायचं असेल ह्या सगळ्या गोष्टींचं जे आहे ते तिथेच थांबतं आणि हा अनुभव जो आहे तो आपल्या समाजात प्रत्येक मुलीनं घेतलेला आहे आणि आज देखील घेते। पण यातून सुद्धा आपल्या समाजात अलीकडच्या काळात सुधारणा होत आहे। मुली ज्या आहेत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवत आहेत, आपल्या आई वडिलांचा अभिमान बनून त्या जगत आहेत आणि खरंच खूप सुंदर नाटिका ही सादर होणार आहे। तर सादर करतायत इयत्ता 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांनी। अहो मॅडम तुम्ही या ना, प्राचीला बरं वाटत नाही। अरे बापरे काय झालं? काळजीचं कारण काय? प्राची पहिल्यांदाच शहाणी झाली। माझ्या परीने मी मार्गदर्शन केलंच आहे, आता तिला तुमच्या मायेची गरज आहे। येते ताई, पोटात खूप दुखतंय। घाबरू नकोस, प्रत्येक बाईचं आयुष्य नव्याने सुरू होतं जेव्हा ती वयात येते आणि तू आता वयात आलीस। एकदा आईच्या पोटातून, एकदा ती आई होते तेव्हा, पण तिसरी आणि महत्वाची वेळ म्हणजे ती आई होण्यास सक्षम होते तेव्हा। हे सुंदर वरदान आहे जे फक्त स्त्रियांना मिळतं। आई बाबा, मी शाळेत पहिली आहे। आई कुठे आहेस तू? आज आपल्या प्राचीला पाहायला पाहुणे मंडळी येणार आहेत, जा तयारीला लागा। अहो पण किती लहान आहे ती। आई माणसांना जेवढं सांगितलं जातं तेवढंच करावं, निघा। ऐकलंस ना बाबा काय म्हणाले? मी नाही जाणार तुम्हाला सोडून। समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही।
शनिवार सासरी माया करायला. मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुन्हा आहे. कसं सांगू, कसं शिकवू तुला?